सोलापुर में एक अपहरण का मामला सामने आया है। 2 लाख रुपए के लेन देन को लेकर 2 लोगों का घर से अपहरण किए जाने की खबर सामने आई है। पीड़ितों के परिजनों ने अक्कलकोट दक्षिण पुलिस थाने में जाकर शिकायत दर्ज कराई, लेकिन थाने के पुलिस कर्मचारियों की ओर से शिकायत को गंभीरता से नहीं लिया गया, ऐसा आरोप परिजनों ने लगाया है। आज आम्ही पारधी समाजाचे असून आमच्या लोकांवर इतका अन्याय होत आहे। कुठल्याही खेड्यापाड्यात असू दे किंवा कुठल्याही जिल्ह्यात असू दे, पारध्यावर खूप अन्याय होत आहे। पोलिसाकडे जर दखल घेऊन जात असतात तरी तिथं काय दाद घेत नाहीत। मग असं आमचे गोरगरीब हातावर पोट भरून खाणारे लोक आहेत, ते चोऱ्या माऱ्या आता करायचं सगळं सोडून टाकलेले आहेत। आता सुशिक्षित बी लोक काय झालेले आहेत, काही अनपढ थोडे आहेत, खेड्यापाड्यातले लोक आहेत, ते सुधारणा व्हायला लागलेले आहेत आणि आम्ही सुद्धा सातत्याने लक्ष देऊन त्यांची सुधारणा करत आहोत। सोमवारी रात्री किती वाजता 10 वाजता आम्ही जेवण पाणी करून झोपले होते। मग सिद्धनाळचे महाराज शिवाप्पा आट्टे त्यांनी 12-1 वाजता आले होते किंवा 10 किंवा 15 माणसं आले होते। येऊन काय केले ते घरात सगळे माणसं घुसले, ते घुसून काय केले ते आमच्या मालकाला धरून बाहेर काढले, ती माझ्या नणदला पण काढले, ती काढून मग तेव्हा बाहेर घेऊन मग त्या डोळ्यात चटणी घातले, चटणी घालून मग रस्सीने बांधून पिकअप एक गाडी होतं, मग कार गाडी होतं, त्याच्यात घालून रात्रीला सोमवारला घेऊन गेले त्याच्या गावात। मग सकाळी आम्ही उठून मंगळवारी अक्कलकोटला आलो। अक्कलकोट आले नंतर सोमी PSF आहे ते, त्यांच्याजवळ माझे लेकरं दोघं पायात टाकले, तरी टाकले नंतर त्यांनी काय केले ती धमकी आम्हाला द्यायला आले, ती काय कुठं तुमच्या नवऱ्याला घेऊन गेलो, कुठं गांड्यात बंदूक गाठले, ते सगळं तुम्ही लबाड लबाड बोलते, ती आम्ही तुमचं काय तक्रार घेत नाही, जेव्हा तुम्ही कुठलं कागद केलेलं आहे तिकडनं जावा असं म्हणून आम्हाला पाठवून दिले। ते तसं मग 3 दिवस झाले ते आता आम्ही पोलीस जवळ जाऊन आम्ही यायला आले तरी आमचं कंप्लेंट कोणी घेत नाही।